कधीच फेटणार नाही असे तिचे माझ्यावर उपकार आहे. या नशिबाच्या पानावर फक्त तिच्याच मायेची स्वाक्षरी आहे. तिनं माझ्यासाठी जे काही सोसलं त्याची किंमत या जगात नाही. तिच्या ऋणातून मुक्त होणे कोणत्याही जन्मात शक्य नाही. तिच्याच पुण्याईचा आणि प्रार्थनेचा आज माझ्यावर अधिकार आहे. मी जे काही आहे आज ते केवळ तिच्या संस्काराचा आविष्कार आहे. संकटाच्या वादळात जेव्हा जेव्हा मी डगमगले आणि हरले, तेव्हा तिच्याच आशीर्वादाच्या बळावर मी पुन्हा उभी राहिले. मनात एकच जिद्द आणि ओढ आहे या वेड्या जीवाला, की पुढचे 7 जन्मही हीच प्रेमळ सावली मिळावी मला. तिच्याच कुशीत मिळावा विसावा, तिच्याच अंगाईने जाग यावी आणि प्रत्येक जन्मात माझी ओळख तिच्याच नावाने व्हावी. तिच्याच सेवेमध्ये माझी ही सारी हयात आनंदाने जावी. तिच्या थकलेल्या हातांना माझ्या कष्टाची साथ मिळावी. तिच्या डोळ्यात कधीही दुःखाचा एकही थेंब येऊ नये आणि तिच्या चरणापाशीच माझे संपूर्ण जग सामावून जावे. आई म्हणजे ईश्वराचे ते देणं जे भाग्यानंच वाट्याला येतं. तिच्या हसण्यानेच माझ्या आयुष्याचे सार्थक होते. तीच माझी पंढरी आणि तीच माझी साक्षात माऊली. जगातील सर्वात मोठी श्रीमंती म्हणजे तिची ही शीतल सावली. थोडक्यात सांगायचं तर आईचे उपकार हे कधीही न संपणारे असते. तिच्या सेवेत आयुष्य घालवणे आणि प्रत्येक जन्मात तिचीच संतान म्हणून जन्माला येणे हेच खरे जीवनाचे भाग्य आहे.